प्रत्येक गोष्टी छोट्या छोट्या पद्धतीने ट्रीट करत आता त्यांच्यावर पण आम्ही चेक करायला लागेल. कस्टमर आहेत ना. नाही बरोबर मी बघतो नंतर. हा 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 ठीक आहे. 26 आहे. 26 आजबाजूचा आवाज थोडा महाराष्ट्र अमोल पवार महाराष्ट्र सैनिक. आज आपण भारत एजन्सी यांच्याकडे आलो होतो की जे काय परिस्थिती आता जी चालू युद्धाची परिस्थिती चालू त्याच्यामुळे लोकांना त्रास होतो आहे, सिलेंडर मिळत नाही आहे. विषय असे होते की जसं की आपण बघू शकता मागे बरीच मोठी लाईन लागली. लोकांचे जे सिलेंडर बुक झाले ते सिलेंडर कुठे बँकेमध्ये जातात. बुकिंग जे काय बुकिंग केली त्याचे पण येत आहेत तारीख आणि डिलेवरी झालेल्या पण तारीख येत. संबंधित विषयावरती आम्ही जे काही इथले अधिकारी त्यांच्याशी बोललो, एजन्सीचे डिस्ट्रीब्युटर आहेत त्यांच्याशी बोलणं झालं. परिसरामध्ये जे काही छोटे छोटे धंदे आहेत ते बंद करण्यात आलेले आहे, कारण ते घरचे सिलेंडर इकडे वापरणार हे शक्य होणार नाही. जे काय महाराष्ट्रीयन पण जे काय प्रभागामध्ये परप्रांतीय यांचे धंदे जोरात चालू आहेत तर त्यांना हे सिलेंडर मिळतात कुठून? जर त्यांच्याकडे धंदे चालू तर त्यांना सिलेंडर प्रोव्हाइड केले जातात कुठून? कोणी देतं त्यांना सिलेंडर? तर हे सगळे ब्लॅकनी विकले जातात. तर ह्यांचीसुद्धा चौकशी करण्यासाठी आम्ही त्यांना सांगितलं आहे. जे काय तहसील कार्यालय आहे तहसील कार्यामध्ये सुद्धा आपण पत्र देणार आहेत की संबंधित विषयावरती आपण लक्ष देऊन कारवाई करण्यात यावी. अनेक लोक आहेत त्यांना तासन तास रांगेमध्ये उभा लागतं, जसं की ज्या महिला प्रेग्नंट असतील त्या असतील किंवा जे हँडिकॅप आहे किंवा इतर जे काय आहेत ज्येष्ठ नागरिक तर जे सिंगल कनेक्शन आहे त्यांना डबल करण्याची विनंती आपण त्यांना केली. लवकरात लवकर त्यांना डबल करून द्या. आणि बरेचसे लोक आहेत ज्यांचे कनेक्शन नाही आहे, जे काय एक कोटा असतो जो प्रत्येक प्रभागाला दिला जातो, तसेच कुठल्या संस्था असतील, आश्रम असेल किंवा कुठले हॉस्पिटल असेल किंवा त्यांच्या कॅन्टीन असतील यांच्यासाठी एक कोटा दिला जातो. तो कोटामध्ये टाईमला दिला जातो, कारण आमच्या प्रभागामध्ये असे कुठलेही हॉस्पिटल नाही आहे, कुठे कॅन्टीन आहे किंवा गव्हर्नमेंटचे हॉस्पिटल जिथं त्याची गरज आहे किंवा इथे कुठल्या ट्रस्ट किंवा संस्था नाही आहे. जो कोटा आहे तो गरीब लोकांसाठी किंवा ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी वापरण्यात यावा अशी त्यांनी विनंती केली. ज्यांची इमर्जन्सी असेल त्यांना खरंच खूप अत्यंत गरजेचं आहे. जसे की लोक आता आम्ही बघितल्यामध्ये परिस्थिती अशी होती की 2-2, 4-4 दिवस झालं रांगेमध्ये उभा आहे, रोजा घेऊन पैसे नाही आहे आणि बाटले पण संपले. ती परिस्थिती वेगळीच असते. तर त्या व्यक्तींनी सुद्धा पैशाचं हे सांगितलं की अशाची परिस्थिती आहे तर अशा लोकांना खरोखर सहकार्य करा असं त्यांना आम्ही पत्र वगैरे दिलं आणि सगळी माहिती दिली. त्यांना अजून एकदा असं या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो, जे काही परिसरामध्ये असेल किंवा विरार वसईमध्ये असेल की गॅसेसचे लोकांना सहकार्य करा. अपेक्षित ते सहकार्य 8 तारीखला केलेली बुकिंग आज 26 तारीख आहे तरी आलेलं नाही. आणि जी लाईन तुम्ही बघता इथे ही जी लाईन लावलेली आहे सगळे तेच रहिवासी आहेत, तेच कार्डधारक आहेत की ज्यांची बुकिंग करून सुद्धा अजून आलेली नाही आहे. तर हा काय कारभार चाललेला आहे, काळा बाजार चाललेला आहे. त्यासाठी आज मनसेची आमची टीम ऑफिसमध्ये जाऊन त्यांना जाब विचारून आलेलं आहे की हे काय चाललं आहे, याच्यामध्ये सुधारणा कधीपर्यंत होणार. तर त्यांच्याशी आमचं हे बोलणं झालेलं आहे आणि त्यासाठी आज आम्ही सगळे उपस्थित आहोत. लोकांना सहकार्य करण्याची त्यांनी आम्हाला हे दिलं शब्द दिला आहे की आम्ही लोकांना सहकार्य करू. अपेक्षित असेल काय लोकांना किंवा आपल्या आजूबाजूला ज्येष्ठ नागरिक असेल ज्यांच्या घरी कोणी नसेल त्यांना सहकार्य कधी करत असेल तर खाली आम्ही आमचा महाराष्ट्र निर्माण सेनेचा संपर्क नंबर देतो आहे, त्याच्यावरती तुम्ही एक कॉल करा, तुम्हाला सहकार्य केलं जाईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.